पहिलं प्रेम. त्या दिवशी बंटीच्या लग्नात प्राजक्ताला तिच्या नवऱ्यासोबत पाहिलं आणि मनात कालवा कालव सुरू झाली. प्राजू मुळातच सुंदर, त्यात काळ्या रंगाची चंदेरी साडी नेसलेली, गळ्यात नाजूक हार, हातात पाटल्या की तोडे माहीत नाही पण बांगड्यांसारखं काहीतरी, कानात फुलांचे डूल, नाजूकसा बाजूबंद आणि गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र. ते तेवढंच मला खटकलं. बाकी नखशिखांत तिच्या नटण्याला सौंदर्याला तोडच नाही. एकेकाळी तासनतास तिच्याकडे मी पाहत असे, पण आता मात्र एका नजरेत तिचं सौंदर्य मला पाहावं लागत होतं, तेही कुणाला कळू न देता, अगदी चोरट्या नजरेने. बंटीच्या लग्नात एक लहान मुलगी सगळ्यांना गुलाब आणि पेढे वाटत होती. प्राजूने गुलाब हातात घेतलं. मला पक्क माहीत होतं की ते केसात माळणार नाही. ते फुलक तिला केसात माळायला आवडायचीच नाही. तिने त्या गुलाबाचा सुवास घेतला, डोळे मिटून, आणि गुलाबाची गुलाबी लाली तिच्या गालावर उतरली. तेवढ्यातच तिचा नवरा शेजारी येऊन बसला. खुर्चीवरून तिच्या खांद्यावर हात टाकत फोटोग्राफरला एक डोळा लहान करून आमचा फोटो घेणारे अशी रिक्वेस्ट करत होता. प्राजक्ताही मग थोडी त्याला बिलगून बसली. तो फोटो फोटोग्राफरच्या कॅमेरापेक्षा माझ्या मनात पहिला उतरला. प्राजू काहीतरी त्याला म्हणाली आणि दोघं उठली. बहुतेक बंटी आणि त्याच्या बायकोला प्रेझेंट देण्यासाठी ते स्टेजकडे जाऊ लागले. स्टेजच्या पायऱ्या चढायच्या आधी प्राजक्ता थोडी भिंतीकडे थांबली आणि साडीकडे बोट दाखवून काहीतरी बोलू लागली. मग तिचा नवरा गुडघ्यांवर खाली बसला आणि बसून तो काय करत आहे हे पाहण्यासाठी मी माझी मान थोडी उंच केली. तो तिच्या साडीच्या निर्या नीट करून देत होता. तिच्या हातातल्या गुलाबाचे काटे माझ्या मनाला टोचावे असं माझं झालं. आधी काय झालं? काही हरवलंय का? जान्हवीच्या आवाजाने मी दचकलो. जान्हवी आईस्क्रीमच्या प्लेट्स हातात घेऊन आली होती. माझं स्वप्न दूर होतं आणि माझं सत्य माझ्याजवळ. जान्हवी माझ्या शेजारी येऊन बसली. घे ना रे, आईस्क्रीम वितळायला लागलंय, ती म्हणाली. मी तिच्याकडे पाहून हसलो. खरंय ग जानू, आईस्क्रीम वितळायच्या आधीच संपवायला हवं असतं. पण जानूचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. मी मात्र माझ्या भूतकाळात गेलो होतो. अनेकदा स्टॉप किंवा स्टेशनवरून घरी येताना आम्ही म्हणजे मी आणि प्राजू आईस्क्रीमचे कोन घ्यायचो. बोलता बोलता माझं आईस्क्रीम वितळायला लागायचं आणि मग प्राजू म्हणायची, अरे आधी खा लवकर, वितळायला लागलं बघ आईस्क्रीम. ती मला आधीच म्हणायची आणि मला ते खूप आवडायचं. मी मात्र तिला प्राजूच म्हणायचो. प्राजक्ताला प्राजू बोलायचा अधिकार मी आजही राखून ठेवला आहे. प्राजक्ता तशी माझी बालमैत्रीण नव्हे. ती आमच्या सोसायटीत 12वीला असताना राहायला आली. तेव्हा मी लास्ट इयरला होतो. खरं तर तिची बहीण आणि मी एका क्लासला होतो. तिची बहीण अबोली आमच्या घरी यायची. मी अकाउंट्स विषयात तिला मदत करायचो. खरं तर तीसुद्धा अभ्यासात हुशारच होती, पण अलीकडे तिचं लक्ष भरकटलं होतं, कारण ती प्रेमात पडली होती. आमच्या कॉलेजमधल्या एका मुलाबरोबर तिचं जमलं होतं आणि आमच्यात प्रेम जुळायला आणि ते तुटायलासुद्धा अबोलीच कारणीभूत ठरली. अबोली प्राजक्ता दुसऱ्या मजल्यावर राहायचे, मी चौथ्या मजल्यावर. अनेकदा अभ्यासासाठी किंवा सोसायटीमध्ये काही कार्यक्रम असेल तर आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. आम्हीच का, आमचा सगळा ग्रुपच असायचा. अबोली, प्राजक्ता, मी, बंटी, स्नेहा, विशाल आणि बरेच. सोसायटीच्या टेरेसवर आम्ही खूप मजा करायचो. अनेकदा आम्ही पिकनिकलासुद्धा गेलो होतो. प्राजक्ताला माझ्यासारखीच ड्रॉइंगची आवड होती. तिने माझं स्केच काढलं होतं आणि माझ्या वाढदिवसाला गिफ्ट दिलं होतं. 10 वर्ष झाली, अजूनही ते स्केच तसंच आहे. प्राजक्ताचा स्वभाव शांत आणि समजूतदार. बोलताना ती मोजकं बोलायची, पण तिच्या वाणीवर भाषेचं प्रभुत्व होतं. अनेकदा मराठी कवितांच्या ओळी ती गुणगुणायची किंवा पु ल देशपांडेंच्या कोट्या सांगून मला हसवायची. अनेकदा आमच्यात अध्यात्म, राजकारण या बाबतीतसुद्धा गंभीर चर्चा व्हायच्या. तेव्हाच मला कळलं, ती दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच बुद्धीने प्रगल्भ आहे. मला तिची आणि कदाचित तिला माझी कंपनी आवडू लागली होती. मी MBA केलं आणि ती CA झाली, तेही अगदी पहिल्या फटक्यातच. आम्हा दोघांनाही चांगले जॉब लागले होते. थोडक्यात आम्ही करिअरमध्ये सेटल झालो होतो आणि लग्नासाठी योग्य अशी पार्श्वभूमी तयार झाली होती. आमच्यात चांगली मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहीत होतं. आमचे मित्र मला प्राजक्तावरून चिडवतसुद्धा असत, पण हे प्राजक्ताला माहीत होतं की नाही हे अजूनही मला माहीत नाही. अशाच एका संध्याकाळी मी आणि बंटी सोसायटीच्या टेरेसवर गप्पा मारत बसलो होतो. प्राजक्ताबद्दलच्या सगळ्या भावना मी बंटीला सांगितल्या होत्या. त्याने मला समजावलंसुद्धा होतं. अरे लेका, दोघंही एकमेकांना अनुरूप आहात. ती तर मुलगी आहे,
ती स्वतःहून विचारणार नाही बघ. तूच तिला प्रपोज करून टाक ना. बघ, व्हॅलेंटाईन पण आहे. काय म्हणतोस? अरे पण ती नाही म्हणाली तर? थोड्या भीतीपोटी मी विचारलं. अरे विचारून तर बघ. मला नाही वाटत ती नाही म्हणेल. तिच्या डोळ्यात तुझ्याबद्दलचं प्रेम दिसतं रे. बंटी म्हणाला. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी तळमळत राहिलो. पण ठरवलं, आपण प्राजक्ताला लग्नाबद्दल विचारायचं. प्राजक्ता आणि माझ्यात चांगली मैत्री होती. आमची वेव्हलेंथ खूप छान जुळायची. आम्ही तासनतास गप्पा मारल्या तरी आम्हाला कंटाळा यायचा नाही. शिवाय माझं शिक्षण, नोकरी सगळंच छान. माझे आईबाबासुद्धा प्राजक्ता आणि अबोलीशी फार प्रेमाने वागायचे. दिसायलासुद्धा मी स्मार्ट आहे. नकार देण्यास कोणतंच कारण मला दिसत नव्हतं. आणि म्हणूनच मी ठरवलं की या व्हॅलेंटाईनला प्राजक्ताला सरळ लग्नाबद्दल विचारायचं. तिच्यासाठी सोन्याची एक अंगठीसुद्धा मी विकत घेतली होती. अगदी त्याच रात्री ती अंगठी खिशात ठेवून मी बंटीला दाखवणार होतो आणि म्हणूनच लवकर टेरेसवर ये असा मेसेज मी त्याला टाकला. पण त्यात त्याचे 4 मिस कॉल आलेले मला दिसले. माझ्या मेसेजला तत्काळ रिप्लाय करत बंटीने लगेच टेरेसवर भेटू असं म्हटलं. अशी काय इमर्जन्सी झाली असा विचार करत मी झपाझप टेरेसवर गेलो. माझ्या आधी बंटी तिथे पोचलासुद्धा होता. अरे यार, एक प्रॉब्लेम झाला. अबोली घरातून पळून गेली रे, बंटी बोलत होता. कुणाबरोबर? मी विचारलं. तोच रे तो मुलगा प्रशांत. त्यात काय बघितलं काय माहीत. एक नंबरचा बेकार मुलगा आहे. दारू सिगरेट व्यसन आहे त्याला. एवढंच काय तर 56 मुली फिरवल्या आहेत त्याने. अबोलीला खूप सांगायचा प्रयत्न केला रे, पण शेवटी तिने मनासारखंच केलं. तिचे आई बाबा दोघंही पार खचून गेलेत. काकांना तर डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं. बिचारी प्राजक्ता, खूप धावपळ झाली तिची, बंटी सांगत होता. अरे पण बंटी, मला प्राजक्ता काही बोलली नाही. मी विचारलं. अरे कोणत्या तोंडाने सांगणार? आपली बहीण पळून गेली ही गोष्ट काय सगळ्यांना सांगण्यासारखी आहे काय? मी शेजारी राहतो आणि काकांना डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं म्हणून मला कळलं, बंटी बोलत होता. बंटी म्हणत होता ते खरंच होतं. बिचारी प्राजक्ता सगळं कसं हँडल करत असेल. अबोली चुकली यार, तिने हे करायला नको होतं. हे सगळं सांगायलाच मी तुला इथे बोलवलं. बरं निघतो मी, आज मला नाईट शिफ्ट आहे. असं म्हणून बंटी निघून गेला आणि ती अंगठी त्याला दाखवायची मला हिंमत झाली नाही. त्या रात्री का कुणास ठाऊक मलाही खूप रडू येत होतं. त्याच पहाटे मलाही स्वप्न पडलं की प्राजक्ताचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न झालं आहे आणि कोपऱ्यात उभा राहून मी ते सगळं पाहतोय. मी दचकून उठलो. तेव्हा आई म्हणाली, का रे, काय झालं? आई, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात का गं? मी मूर्खासारखा प्रश्न विचारला. असं म्हणतात बाबा, खरं खोटं मला माहीत नाही, पण एवढं कळतं, जे आपल्या नशिबात असतं ते काही चुकत नाही. असं म्हणून आई निघून गेली. दुसऱ्या दिवशी सोसायटीमध्ये अबोली पळून गेली ही बातमी पसरली. संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा आई बाबांना सांगत होती, अबोली असं काही करेल असं वाटलं नव्हतं. आज सकाळी अबोलीची आई बीपीचं मशीन मागायला घरी आली होती तेव्हा हमसून हमसून रडत होती. आपण मुलांवर विश्वास ठेवायचा आणि त्यांनी आपला विश्वासघात करायचा. आम्ही मुलींना शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. शिक्षणासाठी, नोकरीसाठी कधी आडकाठी केली नाही. पण लग्नाच्या बाबतीत मात्र यांनी मुलींना स्पष्ट सांगितलं होतं की लग्न ही जातीतच करायची, तीही आम्ही बघून देणार. अहो, अबोलीने जात तर सोडा, पण त्या मुलाचं शिक्षण, नोकरी, स्वभाव काही पाहिलं नाही. तो मुलगा बरा आहे की वाईट हे सुद्धा आम्हाला माहीत नाही हो. उद्या तिचं काही बरं वाईट झालं तर आम्हाला म्हातारपणी सुख लागेल का हो? अबोलीच्या बाबांनी तर धसकाच घेतला आहे. खूप मनाला लावून घेतलं आहे त्यांनी. सारखं डॉक्टरकडे जावं लागतं. ते सगळं मी ऐकलं आणि माझ्या मनात विचार आला, तसं तर आपल्यात काही कमी नाही, पण जातीचा प्रश्न आडवा येतोच. जातीच्या मुद्द्यावरून प्राजक्ताचे बाबा नक्की नकार देतील. मग प्राजक्ता काय करेल? अबोलीसारखं? छे, सध्या काही दिवस जाऊच दे, मग नंतर हा विषय काढू. तेव्हा सध्या प्राजक्ताला प्रपोज करायचा विचार मी पुढे ढकलला. उगीच आता प्राजक्ताला सतत भेटणं टाळायला हवं. आपल्यावर संशय आला तर तिचे बाबा आणखीन भडकतील. तिलाही त्रास होईल आणि आपलीही नाचक्की होईल. झाल्या प्रकाराने सगळ्यांच्या नजरा आता सोसायटीतल्या प्रत्येक मुलीवर होत्या. कोणती मुलगी कोणत्या मुलाशी बोलते, किती वेळ बाहेर जाते, त्याचं अधिकच निरीक्षण होऊ लागलं. म्हणूनच आपणही सावधगिरी बाळगलेली बरी असं ठरवून मी शांत राहिलो. सकाळी ऑफिसला जाताना आम्ही बसस्टॉपवर भेटत असू, पण अलीकडे मी मुद्दामच लवकर जाऊ लागलो आणि संध्याकाळी येतानासुद्धा प्राजूशी भेट कमी केली. प्राजू समोर आली की फार काही न बोलता मी तिथून निघून जायचो. दरम्यान आमचं कॉल आणि मेसेजिंग पण कमी होत गेलं. पण
याचा अर्थ अबोलीने पळून जाऊन लग्न केलं म्हणून मी तिला टाळायला लागलोय असा प्राजू काढेल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं हो. ती संध्याकाळ मला आठवते आहे. प्राजक्ताची आई आमच्या घरी पेढे घेऊन आली. घ्या सिनकर वहिनी, भाऊजी पेढे घ्या, आमच्या प्राजक्ताचं लग्न ठरलंय. ते ऐकताच मी हादरलो. काय सांगताय काय वहिनी? खूप आनंदाची बातमी दिली. कोण आहे मुलगा, काय करतो, कुठे राहतो, सगळं सांगा, आईने विचारलं. अहो, यांच्या मित्राचाच मुलगा आहे. MBA झालेला आहे, नोकरीसुद्धा चांगली आहे. राहायला म्हणाल तर आपल्या घरापासून 10-1 मिनिटावरच घर आहे. दिसायलाही बरा आहे. हो, पण जातीतला नाही, प्राजक्ताची आई माहिती पुरवत होती. अरेच्चा, मग प्राजक्ताचे बाबा तयार झाले, बाबाने विचारलं. हो ना भाऊजी, कमालच झाली. त्यांच्या मित्राने समजावलं. अरे, जातीचा काय घेऊन बसलास, आमचं सगळं उत्तम आहे बघ, तुझी मुलगी सुखात राहील. भाऊजी, आबोली पळून गेली. सासरी तिचे हाल आहे तो. आता प्राजक्ताच्या बाबतीत असं काही होऊ नये म्हणून ओळखीतच मुलगा दिलेला बरा असा आम्ही दोघांनी पण विचार केला. प्राजक्ताची आई म्हणाली. अगदी बरोबर. माझं तर म्हणणं आहे की ओळखीतच लग्न करून द्यावी. म्हणजे काय, मुलगा किंवा मुलगी दोघांचीही माहिती असते आपल्याला, बाबा म्हणाले. पुढचं काही ऐकायला मी तिथे थांबलोच नाही. एक महत्त्वाचा फोन करायचा आहे असं सांगून मी तडक टेरेसवर निघून आलो. हातातला पेढा पार चुरगळला होता. मागून कुणीतरी खांद्यावर हात ठेवला. क्षणभर वाटलं प्राजक्ता यावी, तिने सगळं बोलावं, मी तिला सगळं सांगावं अशी खूप इच्छा झाली. पण मागे बंटी होता. त्याने माझे खांदे थोपटले. काय बोलावं ते त्यालाही कळलं नाही. आणि मग कित्येक वेळ तो माझ्याबरोबर तसाच बसून राहिला. प्राजक्ताचं लग्न झालं. कुणाला संशय येऊ नये म्हणून मी हजेरी लावूनसुद्धा आलो. अगदी मी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे तसाच कोपऱ्यात उभा होतो. आणि आता तर माझं पण लग्न ठरलं आहे, आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत, अगदी ओळखीत. प्राजूला घेतलेली अंगठी माझ्या कपाटात तशीच आहे. जान्हवीला मी ती देणार नाही हे निश्चित. पण तिने जर ती पाहिली आणि विचारलं ही अंगठी कुणासाठी, तर काय मी हे सांगू शकेन की ही अंगठी प्राजक्तासाठी होती? बहुतेक नाही. हे तेव्हाच नाही बोलू शकलो तर कदाचित आताही बोलणार नाही. ओ नो, आधी आईस्क्रीम सांडलं माझ्या साडीवर. जान्हवीच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. मी चटकन उठलो. माझा रुमाल काढला, तो ओला करून आणला आणि जान्हवीची साडी पुसू लागलो. अगदी त्याच क्षणी प्राजू तिथून गेली. तिची आणि माझी नजरानजर झाली. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं, मग जान्हवीकडे. थोडी उदास वाटली. मग मात्र तिने चटकन नजर वळवली. आधी चल आपणही स्टेजवर जाऊन गिफ्ट देऊन येऊ, जान्हवीने म्हटलं. मी उठलो. तेव्हाही प्राजक्ता समोर होती. ती आणि शंतनू निघायच्या बेतात होते बहुतेक. ती थांबली. कसा आहेस, हसून तिने विचारलं. मी ठीक, मी म्हटलं. शंतनू हा आदित्य, आणि आदित्य ह्यांना तू ओळखत असशील, माझे मिस्टर शंतनू. आदित्य आपल्या बिल्डिंगमध्ये 4थ्या फ्लोअरवर राहतो, ती म्हणाली. मी आता आधीपासून आदित्य झालो होतो आणि 4थ्या फ्लोअरवर राहणारा आदित्य हीच माझी तिच्यासाठी ओळख उरली होती. कदाचित तिला असंच काहीतरी सुचवायचं असेल. मीही त्यांना हाय केलं आणि जान्हवीशी ओळख करून दिली. ही माझी होणारी बायको जान्हवी, आणि जानू ही प्राजक्ता. खूप कष्टाने मी प्राजू बोलायचं टाळलं. आपल्याच बिल्डिंगमध्ये राहते. त्यानंतर मात्र आम्ही निरोप घेतला. खरं सांगू का, प्राजक्ताचा नवरा शंतनू वाईट नाही, चांगलाच आहे. जान्हवी माझी होणारी बायको, तीही वाईट नाही, चांगलीच आहे. पण तरीही, अगदी तरीही काहीतरी निसटल्यासारखं वाटतंय, राहून राहून वाटतंय. आणि शेवटच्या श्वासापर्यंत वाटतच राहील की मी तेव्हा तिला विचारायला हवं होतं.